जितेंद्र आव्हाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मी उमेदवार म्हणून नाही तर मित्र म्हणून त्या स्वीकारतो. त्यांनी मला शुभेच्छा देण्यापेक्षा त्यांच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असत्या तर अधिक बरं झालं असतं. आव्हाड यांची काय इच्छा आहे मला अधिक माहिती असल्याचं मत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलंय. तसंच आव्हाड यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली का मुख्यमंत्र्यांनी याची मला कल्पना नसल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आव्हाड यांनी ठाणे लोकसभेचे महायुतीची उमेदवारी म्हणून प्रताप सरनाईक यांना मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सरनाईक यांनी देखील त्याला उत्तर देत मी त्यांचा लहानपणीचा मित्र आहे, मला त्यांचा चांगला अनुभव असल्याचं ते म्हणाले. तसंच त्यांना मुख्यमंत्र्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे का याची कल्पना नाही. तसंच ठाणे लोकसभा उमेदवार मुख्यमंत्री आणि महायुतीचे वरिष्ठ नेते ठरवतील असंही ते म्हणाले. सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारापर्यंत मत मागण्यासाठी जातो. आमचा उमेदवार जरी ठरला नसला तरी आमचा पक्ष महायुती आणि आमचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळेला केलाय. संभाव्य उमेदवार म्हणून यादी मोठी आहे. जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. महायुतीचा उमेदवार येत्या गुढीपाडव्यापर्यंत जाहीर होईल अशी माझी खात्री आहे. गुढीपाडव्याला महायुतीच्या नावानं उमेदवार गुढी उभारणार आहे असंही ते पुढे म्हणाले. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे उमेदवार जाहीर करायची याची मला काही कल्पना नाही. परंतु ठीक आहे, निवडणुकीमध्ये भले दुसऱ्या पक्षाचे जरी नेते असेल त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्या स्वीकारायची ही आपली संस्कृती आपली पद्धत आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या मी स्वीकारल्या. काही गोष्टींमध्ये मी त्यांना शुभेच्छा देईल, परंतु मला असं वाटतं की मला शुभेच्छा देण्याच्या ऐवजी त्यांनी जर त्यांच्या महाआघाडीच्या उमेदवाराला शुभेच्छा दिल्या असतं तर ते अधिक बरं झालं असतं. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी मनापासून इच्छा आहे की प्रताप सरनाईकांना तिकीट मिळावं. हो, त्यांची काय इच्छा आहे याची कल्पना तुमच्यापेक्षा जास्त मला आहे, कारण फार माझे जवळचे लहानपणचे ते मित्र आहे. गेल्या 30 ते 35 वर्षाचा आमचा सहभाग होता. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा जरी दिल्या असेल तरी एक मित्र म्हणून त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारतो. पण अद्यापर्यंत मी उमेदवार झालेलो नसल्या कारणानं मित्र म्हणून शुभेच्छा स्वीकारेल, परंतु उमेदवार म्हणून नाही. थँक्यू.